आता माहिती आहे तुम्हाला थर्मोडायनामिक्स वगैरे कुठं युज केलं जातं टेम्परेचर आणि हीट व्हेकल्स. पूर्वीच्या टायमाला स्टीम इंजिन होते पहा, इंजिन पण असतात ते हीट वर चालणारे. सो बरेच बरेच इक्विपमेंट आहेत हीट वरती चालणार. सो एक गोष्ट समजली पाहिजे फक्त की हीट आणि टेम्परेचर मध्ये काय डिफरन्स असतो. सो हा बेसिक डिफरन्स तुम्हाला कमीत कमी माहिती पाहिजे इंट्रोडक्शन मध्ये, जो की तुम्हाला 11th मध्ये सांगितला गेलेला असेल. ओके. सो हीट आणि टेम्परेचर काय, तर टेम्परेचर इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट. सो हा तुम्हाला टेम्परेचर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट असतो. जर तुम्हाला कोणी विचारलं की काय असतं हीट आणि टेम्परेचर मध्ये डिफरन्स, तर त्याचं असं इंटर कन्व्हर्जन होत असते इनडायरेक्ट. म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की हीट मुळे टेम्परेचर तयार, आलं का लक्षात? टेम्परेचर मुळे हीट नाही तयार होत, लक्षात ठेवा ही गोष्ट. मग दॅट्स वाय वी कॅन से टेम्परेचर इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट. म्हणजे टेम्परेचर हीटला एक्सप्रेस डिराईव्ह केल्यानंतर किंवा टेम्परेचर गेन होतो. म्हणजे दोन गोष्टींमध्ये डिफरन्स जाणवायला लागतो हीट मध्ये खूप जास्त, त्याला म्हणतो आपण टेम्परेचर. आलं का लक्षात? दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहा, सारख्या सारख्या गोष्टी नाही आहेत. कारण हे वेगवेगळे दिसतात तुम्हाला. लॅटेंट हीट नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, तिथं तुम्हाला ते वेगळे जाणवतं. माहिती कुणाला लॅटेंट हीट म्हणजे काय असते? लॅटेंट हीट हा शब्द ऐकले कधी? हा हा, काय काय असतं सांगता येईल का कुणाला? लॅटेंट हीट म्हणजे नेमकं काय, कुठं वापरला जातो हा कॉन्सेप्ट? इथं तुम्हाला डिफरन्स दिसतोय हीट आणि टेम्परेचर मध्ये. सर सर सांगितलं होतं ना 11th लिक्विड टू वेपर. गॅस. हा हा, सो दॅट टाइप. सो हियर सी, It required to convert solid into liquid. required to conversion of the state change. ओके. सो स्टेट चेंज होण्यासाठी जे हीट रिक्वायर्ड असते, दॅट हीट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट, अँड आफ्टर दॅट सेन्सिबल हीट वी कॅन से. सो सी, दिस इज अ ग्राफ असतो पहा, हा ग्राफ आहे. एक हा सपोज 0 डिग्री सेल्सिअसला सध्याला होता, तर हे वॉटर होतं. हे वॉटर एक आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय त्याचं, हे टेम्परेचर आहे टी. ओके, नाही हीट आहे, आपण हीट देतोय त्याला इकडं, आणि हे टेम्परेचर इकडे वाय ऍक्सिस वरती. ओके. सो असं पहा, तुम्ही हीट देताय, सप्लाय करता, हीटचं टेम्परेचर पण वाढतंय पहा एवढ्या गॅपमध्ये. एक पर्टिक्युलर रेंज पर्यंत असं होतं की वॉटरचं टेम्परेचर वाढत राहतं, आणि मग तो 100 डिग्री सेल्सिअस वॉटरचा ग्राफ आहे. म्हणजे हीट दिली तर टेम्परेचर वाढतं. थर्मामीटर टाकून ठेवा त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसेल पहा. तुम्ही खालनं जर गॅसवरती ठेवलेलं आहे ते, तर आपोआप पाण्याचं टेम्परेचर वाढतं आणि थर्मामीटरचं टेम्परेचर पण वाढत राहतं. सो तुम्ही खालनं हीट सप्लाय करत राहता, टेम्परेचर गेन होतं. तसं टेम्परेचर कुठपर्यंत गेन होईल? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि 100 डिग्री सेल्सिअस पासून ते टेम्परेचर स्टॅग्नंट होऊन जातं, म्हणजे ते वाढणं बंद होऊन जातं. आलं का लक्षात? पण तुम्ही हीट दिलेली पहा, एवढी हीट दिली की नाही तुम्ही, एवढी हीट गेली कुठं? मग ही जी हीट होती या 100 डिग्री सेल्सिअस पासून तर या पुढच्या शेवटच्या थेंबापर्यंत पाण्याच्या काय होत असतं, ते सगळंच सगळं वेपरायझेशन होत असतं त्याचं. आलं का लक्षात? इव्हॅपोरेशन. त्याच्यामुळे तो सगळं कशात कन्वर्ट होत असतं? स्टीम मध्ये. ते वॉटर कशात कन्वर्ट होत असतं? स्टीम म्हणजे काय? वाफेमध्ये. मग ते लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जनच्या वेळेला जी हीट यूज केली जाते, म्हणजे ही हीट, याच्यामुळे तुमचं टेम्परेचर वाढत नाही पहा. टेम्परेचर फिक्स होऊन 100 डिग्री सेल्सिअसला, बट हीट तर सप्लाय होते, बट टेम्परेचर वाढत नाही. सो अशी जी हीट असते की जे दिल्या गेल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होत नाही, त्या प्रकारच्या हीटला लॅटेंट हीट म्हणतो आपण. आलं का लक्षात? द हीट required to change the state of the matter while supplying heat, temperature does not change, that heat is called as latent heat. Clear? म्हणजे हीट दिली जाते पण टेम्परेचर चेंज नाही होते. मग तुम्ही जर थर्मामीटर पाण्यामध्ये टाकून ठेवला तर पाण्याची वाफ व्हायला लागते, तेव्हापासून ते 100 डिग्री सेल्सिअसला जातं. थर्मामीटर 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातच नाही. मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही खाल्लं गॅस बंद करून टाकला, गॅस बंद नाही केलाय तुम्ही, गॅस सुरूच आहे. सो खालनं गॅस जो लावला होता तुम्ही ते बंद सुरूच आहे. हीट दिलीच जाते, बट ते सर्वचे सर्व हीट कन्व्हर्जन मध्ये युज होते. दॅट्स वाय टेम्परेचर इन्क्रीज होत नाहीये. सो या टाइपच्या हीटला आपण म्हणतो जे कन्व्हर्जन मध्ये
होते त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट. लॅटेंट या शब्दाचा अर्थ असतो लपलेली, त्यांच्या लॅटिन भाषेमध्ये छुपलेली भाषा म्हणजे छुपलेलं लपलेलं असं काहीतरी. सो लपलेली हीट असं त्याचा अर्थ आहे. समजलं का लॅटेंट हीट काय असतं? मग या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी पाहायला भेटतात पहा, की हीट तर वाढते पण टेम्परेचर वाढत नाही. म्हणजे हीट आणि टेम्परेचर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आहे की नाही? हा, सारखं नाही येते. मॅक्झिमम टाइम्स ते तुम्हाला प्रपोर्शनेट दिसतं, बट सम टाइम डिफरंट. क्लिअर? सो टेम्परेचर इज अन डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट. हीटच्या वाढण्या किंवा कमी झाल्यामुळे तुम्हाला टेम्परेचर मिळतं. ओके, असं ते आहे. सो हीट इज अन बेसिक कॉन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स. तो टेम्परेचर आणि हीट मधला फरक समजला. पुढे पहा. सो थर्मोडायनामिक्स ची डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण तरी पण पाहून घ्या. थर्मोडायनामिक्स इज अन ब्रांच ऑफ द फिजिक्स that deals with the concept of heat and temperature and interconversion of heat and other form of energy. थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे पहा. थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते एक ब्रांच ऑफ फिजिक्सची ज्याच्यामध्ये डील केलं जातं हीट आणि टेम्परेचरच्या कन्व्हर्जन साठी. म्हणजे ते एक कॉन्सेप्ट त्यांचे इंटर कन्व्हर्जन म्हणजे त्यांचं हीटचं टेम्परेचर मध्ये कन्व्हर्जन, हीट मध्ये कन्व्हर्जन किंवा वर्कचं हीट मध्ये कन्व्हर्जन, वर्कचं हीटचं वर्क मध्ये कन्व्हर्जन असं, किंवा अदर फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये. अदर फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे काय, की आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्या प्रकारची एनर्जी पण घेतो हीट पासून. आता हीट पासून आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळत असते. स्टीम इंजिन जे असतात ते हीट पासून मेकॅनिकल एनर्जी गेन करतात. हीट पासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी पण मिळत असते. सो मेनी टाइप्स ऑफ एनर्जी आपण कन्वर्ट करू शकतो हीट पासून बऱ्याच प्रकारची एनर्जी. सो या सर्व एनर्जीचं जे कन्वर्जन आहे म्हणजे हीट पासून जे पास होतंय, हीटचा जिथं संबंध आला ते थर्मोडायनामिक्स रिगार्डेड आहे. आलं का लक्षात? त्याचं इंटर कन्व्हर्जन, त्याचं एनर्जीचं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन, हे सर्व त्याच्यामध्ये डील्स होतं. म्हणजे तुमचे मोठमोठे टर्बाईन्स वगैरे, ते स्टीम पॉवर प्लांट वगैरे, स्टीम पॉवर प्लांट असतात का, थर्मल पॉवर प्लांट म्हणतात तुम्ही त्याला. थर्मल पॉवर प्लांट दीपनगर सारखे, दीपनगर वगैरे सारखे आहेत. दीपनगर आहे ना भुसावळ जवळ, दीपनगर थर्मल पॉवर प्लांट आहे ना. काय केलं जातं थर्मल पॉवर प्लांट मध्ये माहिती कोणाला? कशी तयार करतात इलेक्ट्रिसिटी? दगडी कोळसा. हा, कोल आणायचा, ते कोलला एक मोठमोठे बॉयलर्स असतात असे, म्हणजे असे बॉयलर्स असतात असे खूप लांब मोठे बॉयलर्स असतात. ते म्हणजे मोठ्या बिल्डिंग एवढे बॉयलर्स असतात. सो माती म्हणजे सिमेंट वगैरेचे असतात चांगले. त्या बॉयलर्सला ना खालनं एक ना कोळसा असा लावली, म्हणजे इथं भट्टी असते अशी, ते पूर्ण जाळ होईल असा. इथं सगळा कोल टाकून त्याला एक खट्टा चालला जातो. समजलं का? आणि हे मोठं बॉयलर मध्ये वॉटर असतं. तापी नदीचं पाणी वापरतात ते पहा, कालवे काढून. या बॉयलर मध्ये सगळं पाणी असतं. हे कोळसा जाळल्यामुळे हे पाणी सगळं तापतं आणि इतकं तापवतात ते की सुपर हिटेड स्टीम बनवतात. सुपर हिटेड म्हणजे खूपच जास्त हीट करतात, एकदम क्रिटिकल हिटला. आणि ते सगळे तेवढे हीट झाल्यानंतर ते एका पाईपच्या फ्लो मधून, म्हणजे मोठा पाईप असतो चांगला, तिथून इकडे एक टर्बाईन असतं, असे त्याला फॅन्स असतात असे, म्हणजे असे पाते असतात, त्याच्यावरती बंबार्ड केलं जातं. आलं का लक्षात? प्रोपेलर वरती त्याच्या. आणि मग ते फिरतं आणि मग तुमचं टर्बाईन फिरतं आणि मग तुम्हाला ते एनर्जी मिळते. आता एवढं सगळं करायची गरज काय होती? डायरेक्टच फेकायची ना मग स्टीम, किंवा डायरेक्टच फेकायचं ना पाणी. काय करत होती? ते जे कोणत्याही ऑब्जेक्टला जेव्हा हीट दिली जाते तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या, आता समजा याला जर मी हीट दिली तर हा स्वतःच्या ऍक्सिस भोवती व्हायब्रेशन लागतो, बरोबर ना? व्हायब्रेशन द्यायला लागला म्हणजे याच्यामध्ये कोणची एनर्जी आली? आता कोणची एनर्जी डेव्हलप झाली त्याच्यामध्ये? हा, मग ते कायनेटिक एनर्जी चांगली क्लिअर. सो एवढे कायनेटिक एनर्जीचा ऑब्जेक्ट जर कोणत्या याच्यावरती बंबार्ड होणार तर तेवढी एनर्जी तो त्याच्यावरती रिलीज करतो. ओके, सो कायनेटिक एनर्जी तेवढी सगळी रिलीज होते.
मग कायनेटिक एनर्जी असेल तरच ते कुठे एनर्जी रिलीज होणार आहे. सो त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला त्याला गरम करावं. म्हणून एवढी सगळी ते मोठा पॉवर प्लांट असतो. आलं का लक्षात? सेटअप फक्त त्याच्या कायनेटिक एनर्जीला इन्क्रीज करण्यासाठी असतो. ओके. हॅलो, आवाज येतोय का? सो पहा, थर्मल इक्विलिब्रियम. इन थर्मल इक्विलिब्रियम आपण कशाला म्हणणार की when two substance having thermal equilibrium, when the heat of that transfer from substance and the temperature of that substance are in equal. Clear? Because or the temperature of those substance are equal, those substance are in thermal equilibrium. म्हणजे आपण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कोणाला म्हणतो? ज्या सबस्टन्सचे टेम्परेचर किंवा त्यांची हीट सेम असते त्यांना आपण थर्मली इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं म्हणतो. ओके. तुम्हाला एवढं तर माहिती असेल की हीट जो आहे तो फ्लो आहे. हीटचा पण फ्लो असतो फ्लुइड सारखा. आपण फ्लुइड पाहिलंय पहा. ते फ्लुइडचं कसं होतं? हायर कडनं लो कडे जायचा फ्लो. बरोबर नाही? म्हणजे जिकडनं हाय फ्लो आहे तिकडनं लो फ्लो कडे येणार. म्हणजे वरनं ऑब्जेक्ट असा खाली बरोबर कडे ना, हाय कडनं लो कडे येतो असं. तर सेम हीट पण एक फ्लो असतो. तो पण टेम्परेचरचा फ्लो जो आहे, हीट जो फ्लो आहे तो जे इलेमेंट्स आहेत ते हाय कडनं लो कडे येतात. म्हणजे हाय हीट कडनं लो हीट कडे सप्लाय होत राहतो बा कधी पण. म्हणजे तुम्ही हॉट ऑब्जेक्ट ठेवला, त्याच्या बाजूला जर वॉटर ठेवलं तरी वॉटर गरम होऊन जातं. वॉटर हॉट होऊन जातं ना. मग त्याच्या बदला हे कूल पण होतं. मग पण फ्लो आपण कसा कन्सिडर करतो? हॉट कडनं कोल्ड कडे. म्हणजे हीट कशी सप्लाय झाली आहे, हॉट कडनं कोल्ड कडे सप्लाय झाली असं त्याचा अर्थ असतो. आलं का लक्षात? सप्लाय लक्षात ठेवा, तो फ्लो आहे तो हायर कडून लो कडे होणार. म्हणजे हॉट बॉडी कडनं कूल बॉडी कडे होणार हीट. महत्वाच्या गोष्टी सांगतो फक्त, बाकीचं स्किप करतो कारण तो इंट्रोडक्टरी पार्ट आहे. सो वेन द टू ऑब्जेक्ट आर ऍट द सेम टेम्परेचर दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. मी आता सांगितलं जेव्हा दोन ऑब्जेक्ट सेम टेम्परेचर मध्ये असतात त्यावेळेला ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात. क्लिअर? जेव्हा त्यांचं टेम्परेचर सेम असतं. सपोज एक ए ऑब्जेक्ट आहे आणि एक बी ऑब्जेक्ट आहे. याचा 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, याचा पण 40 डिग्री सेल्सिअस आहे. सो दिस two bodies A and B bodies are in thermal equilibrium because temperature of those bodies are same. Clear? Clear? Yes. Good. So इकडे पहा. Then we are going to zeroth law of thermodynamics. So you already discussed. तुम्ही याच्या आधी डिस्कस केलं असेल झिरोथ लॉ बद्दल. इझी येतो. इफ द सिस्टीम, हा झिरोथ लॉ नाहीये सांगणार मी झिरोथ लॉ बद्दल, तुम्ही सुरुवातीलाही समजून घ्या. इफ टू सिस्टीम्स आर इच इन द थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टीम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. तर हा जो झिरोथ लॉ आहे, हा झिरोथ लॉचा विषय समजून घ्या. पहा, समजा 3 लोक आहेत, कोणीतरी कोणी पण समजा. ओके. याच्यातलं कोणी पण एक पकडून घेऊयात आपण की समजा एक, आता समजा मी आहे हितेश, माझा एक मित्र आहे समजा विवेक, ओके, आणि एक अजून एक आहे जो की अक्षय. असे 3 मित्र आहोत आम्ही. म्हणजे ऍक्च्युअली हितेश विवेकचा मित्र आहे, हितेश अक्षयचा मित्र आहे. तर मग अल्टिमेटली फेसबुक काय म्हणतं? फेसबुकवर पाहिलं असेल ना, मग विवेक आणि अक्षय पण एकमेकाचे मित्र होतात. ते म्युच्युअल फ्रेंड होतात. म्युच्युअल फ्रेंड मुळे, कारण दोघांचा एकच म्युच्युअल फ्रेंड आहे. आलं का लक्षात? बरोबर मित्र होऊन जातात ना हे दोघं पण आपोआप अल्टिमेटली. तर बरोबर त्यांचं काम होतं. म्हणजे हा अक्षय हितेशला सांगणार आणि विवेक हितेशला सांगण्यापेक्षा डायरेक्ट हा याला कॉल करतो आणि म्हणतो तुझा तो मित्र आणि माझा पण मित्र, तर आपण दोघं पण मित्र, विषय संपला. ते दोघं बरोबर मित्र होतात. सो हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर झिरोथ लॉ सारखा आहे. म्हणजे हे तुमच्या मैत्री आणि तिथं हीट टेम्परेचर लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय. याचा तुमच्या याच्याशी काही संबंध नाही. ओके. झिरोथ लॉ लक्षात ठेवायला. सो इथं पहा, ए बॉडी सी सोबत इक्विलिब्रियम मध्ये, बी बॉडी बी सोबत, ए बॉडी सोबत पण इक्विलिब्रियम मध्ये. त्याचं अल्टिमेट मिनिंग आहे की बी आणि सी पण इक्विलिब्रियम मध्ये असले पाहिजे. समजलं का? सर. काही डाऊट?
आता स्टेटमेंट वाचा पहा. इफ टू सिस्टीम्स म्हणजे काय, या दोन सिस्टीम्स आहेत ए आणि सी. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम, दोघं थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होत्या, विथ अ थर्ड सिस्टीम, म्हणजे या दोन्ही सिस्टीम थर्ड सिस्टीम सोबत, म्हणजे याच्या सोबत, म्हणजे आता या दोन कोणत्या सिस्टीम होत्या, बी पण ए सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होती, सी पण ए सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होती. म्हणजे बी आणि सी या त्या दोन सिस्टीम्स आहेत ज्या इक्विलिब्रियम मध्ये थर्ड सिस्टीमच्या, म्हणजे कोणाच्या, एच्या. सो दे आर, म्हणजे कंचे हे खालचे दोन, ते पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात, म्हणजे बी आणि सी. क्लिअर? हा झिरोथ लॉ आहे, झिरोथ लॉ थर्मल. याची स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे. सर्वात आधी फर्स्ट लॉ लावला गेला, शोध, रिसर्च, त्यानंतर सेकंड लॉ लागला, त्यानंतर थर्ड लॉ पण लागून गेला, आणि मग नंतर लोकांना समजलं की याच्यापेक्षा बेसिक लॉ पण नाही अजून, म्हणजे हा. मग आता हे सर्व लॉ त्याचे पुढचे लॉ झाले, ऍप्लिकेशन होते सर्व. मग यांचा सर्वात बेसिक लॉ हा झिरोथ लॉ होता, जो सर्वात फंडामेंटल लॉ आहे. याचा रिसर्च नंतर झाला. मग आता याचं नाव काय देणार तुम्ही, कारण काउंटिंग तर 1 पासून सुरू केली, मग त्याच्या आधीचा काउंट दिला त्यांनी, कोण, झिरोथ. तेवढा एकच लॉ पूर्ण फिजिक्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ज्याला झिरोथ म्हटलं जातं. बाकी सर्व लॉ फर्स्ट लॉ, थर्ड लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ असे राहतात. कधी ऐकले का तुम्ही झिरोथ लॉ याच्या आधी? हॅलो हॅलो. हा, तर हे झिरोथ असं कधी वापरत नाही कोणी काउंटिंग करताना. काउंटिंग करताना 1 2 3 4 नॅचरल नंबर्स वापरले जातात, बिकॉज नॅचरल नंबरची डेफिनेशन आहे, काउंटेबल नंबर्स आर दी नॅचरल नंबर. So natural numbers start from 1 to positive infinity and whole number start from 0 to positive. So whole number कोणी वापरत नाही काउंटिंग साठी. नॅचरल नंबर्स वी आर युजिंग फॉर काउंटिंग. सो काउंटिंग जे केली जाते ते 1 पासून केली जाते, पण इथं उलट झालं, ते 1 2 3 अगोदर सापडले आणि 0 नंतर सापडला. सो म्हणून आपल्याला बेसिक लॉ असल्या कारणाने तिचा आधीचा नंबर दिला. तर एकमेव एक इंटरेस्टिंग गोष्ट ही, त्याला झिरोथ नाव का दिलं गेलं त्याचं पण रिझन आहे. ओके, सो पहा पुढे, तो नंतर रिसर्च झाला म्हणून. आता याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला हेच आहे की झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो आणि त्याच्याबद्दल काय असतं. आता इथं त्यांनी फक्त एक्सप्लेन केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. हे जे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं आता करून, तेच एक्झाम्पल इथं एक्सप्लेन केलेलं आहे. मला असं वाटत नाही की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, फक्त कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. ओके, आणि तेवढं लक्षात राहू द्या. आता इथं एक थर्मामीटरचं त्यांनी एक्झाम्पल दिलंय पहा फिगर मध्ये. कॉन्सेप्ट ऑफ टेम्परेचर मेजरमेंट सांगितलंय त्यांनी, की टेम्परेचर मेजरमेंट कसं असतं. सो काही गरज नाही टेम्परेचर मेजरमेंटची, ते फक्त काय, ते थर्मामीटर मध्ये एक एचजीचं मटेरियल असतं, ते एचजीचं मटेरियल वरती वाढतं, जेवढ्या स्केल वरती ते येणार तेवढं तुमचं टेम्परेचर असतं, तेवढंच तो सांगणार इथं. आलं लक्षात? आता विषय असा आहे की झिरोथ लॉ इथं काय ऍप्लिकेशन असतं तुमच्या टेम्परेचर मेजरमेंट मध्ये, कारण तुम्हाला एक स्टॅटिक टेम्परेचर तर लागेल की नाही, ज्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह तुम्ही मेजर करणार. म्हणजे एक स्टँडर्ड टेम्परेचर लागतं, त्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह तुम्ही तुमचं टेम्परेचर मेजर करता. आलं का लक्षात? मग आपण इथं स्टँडर्ड कोण टेम्परेचर म्हणतो, 0 डिग्री सेल्सिअसला आपण स्टँडर्ड मानतो इथं थर्मामीटर मध्ये, आणि त्याच्या रेफरन्सने आपण टेम्परेचर मेजर करतो. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस, मग 2 डिग्री सेल्सिअस, मग 3 हे थर्मामीटर मध्ये. मग याच्यासाठी एक स्टँडर्ड टेम्परेचर मानला गेलं ना 0 डिग्री सेल्सिअस. ते कोणाचा काय, ते फ्रीजिंग पॉईंट होता कोणाचा, वॉटरचा. सो याच्यामध्ये झिरोथ लॉ कुठे यूज झाला की दोघही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होते सुरुवातीला, 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस, आणि आफ्टर दॅट त्यांचं टेम्परेचर वेगवेगळं होणार. ओके, सो काही गरज नाही, विचारला जाण्यासारखा प्रश्न नाही या. तुम्हाला झिरोथ लॉ म्हणजे काय हा विचारला जातो, तो हा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ओके, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. झिरोथ लॉ समजलं तुम्हाला काय आहे? हा, तेवढं लक्षात राहू द्या टॉपिक मध्ये, बाकी स्किप करून टाका. सो हीट इंजिन, इथून महत्वाचं वर्क सुरू होतं ऍक्च्युली चॅप्टर. सो हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. सो पहा, मी तुम्हाला मागे पण सांगितलं असेल की वर्ल्ड मध्ये अशी कुठली गोष्ट परफेक्ट नाही, असं कुठलंच इंजिन पण परफेक्ट नाही, आणि असं काहीच परफेक्ट नाही. म्हणजे आता कसं असतं, तुम्ही 1 लिटर पेट्रोल टाकतात, पण 1 लिटरच्या हिशोबाने तुमची गाडी तेवढा ऍव्हरेज देते का? नाही देत, कमी देते, है की नाही? सो 100% काहीच भेटत नाही.
इफिशियन्सी कशी असते इंजिनची 50%, 60%, 40%. सो इफिशियन्सी म्हणजे आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो, म्हणजे इनपुट जितकं दिलं गेलं त्याच्या प्रमाणामध्ये आउटपुट किती भेटतं. सो कधी पण आउटपुट कधी पण कमीच भेटणार इनपुट पेक्षा. का? इनपुट कधी पण जास्त असतं आणि आउटपुट कधी पण कमी असतं त्याच्यापेक्षा. का? कारण लॉस होतो मेनी फॉर्म्स मध्ये. आता बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एनर्जी डिसिपेट होते की नाही. आता जसं इलेक्ट्रिकल मध्ये हीट मध्ये एनर्जी डिसिपेट होऊन जायची, मेकॅनिकल मध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रॅगिंग फोर्स लागतात, फ्लुइड फोर्स लागतात, फ्रिक्शन फोर्स लागतात. सो फ्रिक्शन या सर्वांनी एनर्जी डिसिपेट होऊन जाते. मग तुम्हाला जेवढा तुम्ही इनपुट दिला तेवढा आउटपुट भेटेल का कधी? भेटेल का कधी? कधीच नाही भेटणार ना, बिकॉज ऑफ लॉसेस. सो तसं हीट मध्ये पण असतं. तुमच्याकडे एक इंजिन असतं पहा, सुरुवातीला स्टीम इंजिन चालवायचे पहा. स्टीम इंजिन जे राहायचे ना त्याच्यावरचं फिजिक्स, हे म्हणजे 1800च्या टायमातलं फिजिक्स शिकताय तुम्ही, लक्षात ठेवा. हे म्हणजे आता मॉडर्न नाही आहे, 21 सेंचुरी चालू ही. हे 1800चं फिजिक्स आहे. सो खूप नवीन अभ्यास करता याच्यातला भाग नाही. 300-400 वर्ष जुना अभ्यास चाललाय. ओके. सो त्या टायमामध्ये स्टीम इंजिन जे होते ते स्टीम इंजिन साठी ते स्टीम प्रोव्हाइड करायचे, म्हणजे त्याला हिटेड स्टीम म्हणजे काय? हिटेड वॉटर है ना, म्हणजे वॉटर इन गॅस फॉर्म. गॅस फॉर्म मधलं वॉटर जे असतं, जे खूप हिटेड केलेलं असतं, त्याला म्हणतो आपण स्टीम. ते सप्लाय करून आपलं इंजिन चालायचे, म्हणजे गाड्या वगैरे किंवा 4 व्हीलर्स वगैरे चालवायचे स्टीम इंजिनवर. ओके, माहिती असेल ना, हिस्ट्री वगैरे मध्ये अभ्यास केला असेल तुम्ही. स्पिनिंग जेनी वगैरे अशा नावाचे एक्झाम मशीन्स होते बघा तेव्हा, ते पण मशीन त्याच्यावर चालवायचे ते. परत वॅटनी बनवलं होतं ते. वॅटची एक कार होती पहा ती हिस्ट्रीमध्ये. हा, पाहिलं असेल तुम्ही हिस्ट्रीमध्ये, युरोपियन हिस्ट्रीमध्ये रिव्हॉल्युशन जे झालं होतं, इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन, त्या टायमातलं ते गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये माझा म्हणण्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये तुम्ही हीट सप्लाय करतात, बरोबर. सो तुम्ही जेवढी हीट सप्लाय करणार ते सगळीची सगळी हीट वर्क मध्ये कन्वर्ट होईल का? म्हणजे हीट पासून वर्क भेटायचं ना, कारण तुम्ही हीट सप्लाय तुमची गाडी चालायची, म्हणजे तुम्हाला वर्क डन भेटतंय. डिस्प्लेसमेंट होतं ना तुमच्या गाडीचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. हॅलो, हा, मग तुम्ही जेवढी हीट सप्लाय केली तितकं वर्डन भेटेल का तुम्हाला? नाही भेटणार ना. असं कस काय होईल? जेवढी हीट सप्लाय केली तेवढं वर्डन मिळणार असं बिलकुल होत नाही. तर याच्यामध्ये अजून एक फॅक्टर लॉस होत असतो, त्याला म्हणतो आपण त्याची इंटरनल एनर्जी. म्हणजे त्या ऑब्जेक्टची इंटरनल एनर्जी जी होती ते स्वतःला ओव्हरकम केल्याशिवाय तुम्हाला वर्डन देत नाही. आलं का लक्षात? म्हणजे तेवढा लॉस त्याच्यामध्ये आहे. सो हीट पासून तुम्हाला डायरेक्टली वर्डन नाही भेटत. हीट इज इक्वल टू काय असतं? वर्डन प्लस त्याची इंटरनल एनर्जी. लक्षात? म्हणजे वर्डन आणि इंटरनल एनर्जी जर प्लस केली तर आपल्याला सप्लाय केलेली हीट भेटणार. बट इंटरनल एनर्जी त्याचा लॉस आहे आणि वर्डन त्याचा आउटपुट आहे. समजलं? हा, तर याला म्हणतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. लक्षात ठेवा, सप्लाइड हीट Q इज इक्वल टू वर्क डन प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे हीट जे सप्लाय केली ते दोन भागामध्ये डिवाइड होणार, वर्क मध्ये आणि त्याच्या लॉस मध्ये, स्वतःच्या इंटरनल एनर्जीच्या लॉस मध्ये. दोघांची प्लस केल्यानंतर आपल्याला सप्लाय झालेली हीट भेटणार. तर दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. डाऊट याच्यात? गुड. सो हे जे रिलेशन म्हणतोय हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क, त्यांचं रिलेशन हे आता सांगितलं मी तुम्हाला 2 मिनिटात. हे 7th स्टँडर्ड 7 वगैरे चॅप्टर मध्ये झालेलं आहे समजा तुम्हाला, त्याचं काही गरज नाही. आता इथं पहा, द इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते वरचं तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, ते फक्त मागच्या वर्षीचं रिव्हिजन केलेलं आहे तुम्हाला. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, इकडे पहा आता, हे महत्वाची कन्सेप्ट आहे. सो द इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ऍज द एनर्जी असोसिएटेड विथ द रॅन्डम डिसऑर्डर मोशन ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ सिस्टीम. म्हणजे जे काय तुमची सिस्टीम असेल, सिस्टीम म्हणजे काय, जे काय तुमचा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये डिसऑर्डर जे झालेली असते मोशन्स ऑफ मॉलिक्यूल मुळे, म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल्स इकडे तिकडे डिसऑर्डर जे झालेले असतात त्याच्यामुळे ते नीट वर्क देत नाही, म्हणजे नीट काम करत नाही. मग त्यांची जी एनर्जी असोसिएट झालेली असते डिसऑर्डर होऊन,
म्हणजे मॉलिक्यूल जे असतील, समजा आता ही सिस्टीम आहे, याच्यामधले जे काही सगळे मॉलिक्युल्स आहेत यांच्या व्यवस्थित राहत नाही, टेम्परेचर वगैरे याच्यामुळे काय होतं की त्यांची जी एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी, ते डिसऑर्डर मध्ये येते. म्हणजे हे असे नीट ग्रेनली डिस्ट्रीब्यूट झालेले नसतात, कुठं कमी कुठं जास्त झालेले असतात. मग आपण काय म्हणतो की काहीतरी हीट हे स्वतः ऍब्सॉर्ब करतील, त्यांना स्वतःला मेंटेन करण्यासाठी. आलं का लक्षात? हा, तर काहीतरी हीट किंवा काहीतरी एनर्जी ते स्वतःला मेंटेन करण्यासाठी, त्यांची डिसऑर्डर मेंटेन करण्यासाठी, मोशनची डिसऑर्डर मेंटेन करण्यासाठी ऍब्सॉर्ब करतील. आणि ते जे ऍब्सॉर्ब करतात त्याला म्हणतो आपण त्याची इंटरनल एनर्जी. बाहेर घेतात ते स्वतःला मेंटेन करण्यासाठी, आणि आफ्टर दॅट दे गिव्ह वर्क. आणि त्याच्यानंतर ते घेतल्यानंतर मग ते वर्क डन देतात. आलं का लक्षात? आणि ते जे एनर्जी ते ऍब्सॉर्ब करतात, ते काय ऍब्सॉर्ब करतात? सो ते एनर्जी असते, एनर्जी असोसिएटेड, म्हणजे त्याच्यामध्ये जी एनर्जी असते कोणची, रॅन्डम अँड डिसऑर्डर मोशन ऑफ द मॉलिक्युल. म्हणजे असे कुठेही मॉलिक्युल फिरत असतात, त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक पर्टिक्युलर स्ट्रक्चर नसतं, त्यांना कोर्स ग्रेन स्ट्रक्चर नसतं. सो दॅट्स वाय त्यांना पहिले एका कोर्स ग्रेन स्ट्रक्चर मध्ये यावं लागतं, आणि ते येण्यासाठी जे एनर्जी लागते त्यांना कोर्स ग्रेन स्ट्रक्चर मध्ये येण्यासाठी किंवा परफेक्टली स्मूथ स्ट्रक्चर मध्ये येण्यासाठी, ते एनर्जी त्याची इंटरनल एनर्जी असते. डाऊट याच्यामध्ये? हॅलो, नाही समजलं? हा, सो इकडे पहा. सो इंटरनल एनर्जी एवढाच कॉन्सेप्ट फक्त तुम्हाला ऍक्च्युली लक्षात ठेवायचं. इथं एक्झाम्पल साठी जर सांगायचं झालं तर इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ग्लास ऑफ वॉटर केप्ट इन अ टेबल हॅज अ नो कायनेटिक एनर्जी बिकॉज इट इज नॉट अ मूव्हिंग. एक ग्लास ऑफ वॉटर आहे, ग्लास ऑफ वॉटर आहे, ते ठेवलेलं आहे तुम्ही एका टेबल वरती. आता ते ग्लास मध्ये पाणी ते थांबलेलं आहे, सो स्टेडी आहे, सो त्याच्यामध्ये कुठलीच कायनेटिक एनर्जी नसेल, बट त्याची पोटेन्शियल एनर्जी कॅन ऑल्सो बी टेकन ॲज अ झिरो. सो त्याची पोटेन्शियल एनर्जी पण तुम्ही झिरो घेऊन टाका यासाठी. बट वी नो फ्रॉम द कायनेटिक theory that the water molecule in the glass at the given temperature move at a random speed. So thus we can say that internal energy of this substance is the total energy of all its atom molecules. आता इकडे लक्षात घ्या, कधी तुमची इंटरनल एनर्जी झिरो होऊन जाईल? कुठल्या टायमाला? म्हणजे कोणचं असं टेम्परेचर आहे की ज्याला हीट सप्लाय केली की डायरेक्ट भेटणार, हे इंटरनल एनर्जी काय भेटेल? झिरो. याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट कंडिशन. ओके, ऍब्सोल्यूट कंडिशन म्हणजे काय? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला ते तसं पॉसिबल होतं, म्हणजे लॉस होणारच नाही. आणि हा लॉस का होत असतो, हे इंटरनेट म्हणजे काय ते परत एकदा सांगतो पहा, ते नीट परत एकदा समजून घ्या. ते डिसऑर्डर मध्ये असणं म्हणजे नेमकं काय असतं? मी तुम्हाला सांगितलं ना, ते मॉलिक्युलर स्ट्रक्चर ग्रेन स्ट्रक्चर नसतं. म्हणजे नेमकं काय असतं? आता तुमचे मॉलिक्युल्स हे इथं सगळ्याला प्रेझेंट आहे, बरोबर? हे कोणत्या डिग्री सेल्सिअसला? ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर कोणचं आहे? 27 डिग्री सेल्सिअस ना. 27 डिग्री सेल्सिअस ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे. मग आता मला सांगा, हे 0 डिग्री सेल्सिअस किंवा -270 डिग्री सेल्सिअस थोडी आहे. हे काहीतरी 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे त्याच्या मानाने ते टेम्परेचर आहेच की नाही. मग हे मॉलिक्यूल या कंडिशनला सुद्धा असे स्टेबल झालेले नसतात. ते काय असतात? व्हायब्रेट होत राहतात. कारण त्याच्यामध्ये किती एनर्जी आहे? 27 डिग्री सेल्सिअस एवढी हीट आहे ना त्याच्यामध्ये, आहे की नाही? हो सर. हा, मग आता नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कंडिशन मध्ये सुद्धा 27 डिग्री सेल्सिअस मुळे त्याच्यामध्ये काहीतरी कायनेटिक एनर्जी डेव्हलप झालेलीच असते. मग ह्या कायनेटिक एनर्जीमुळे हे रॅन्डमली इकडे तिकडे मूव्ह होत राहतात असे. म्हणजे हा इकडे जातो थोडासा, थोडासा इकडे जातो, थोडासा इकडे जातो, असं म्हणजे त्यांची मोशन सुरू राहते त्याची, खालीवर खालीवर खालीवर. आलं का लक्षात? मी तुम्हाला आता सांगितलं होतं, हीट सप्लाय केल्यानंतर तो मोमेंट येतो अप अँड डाऊन अबाउट हिज मीन पोझिशन. सो त्यांची मीन पोझिशन जर ही असेल तर तो वर आणि खाली असा मूव्ह होतच राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही काही कायनेटिक एनर्जी डेव्हलप झालेलीच असते बिकॉज ऑफ 27 डिग्री सेल्सिअस. हे डाऊट त्याच्यामध्ये? नाही. हा, मग आता तुम्ही जर या 27 डिग्री सेल्सिअसला वर्क मागताय त्याला, सो ते वर्क घेण्यासाठी जे काही हीट सप्लाय केली गेली आहे तेवढा पहिले या लॉसला पहिले काढावा लागेल ना कायनेटिक एनर्जीच्या.
म्हणजे हे जे मुवमेंट देतंय, हे जे डिसऑर्डर झालेली आहे, पहिले तो लॉस भरून काढावा लागतो, त्याच्यानंतर ते वर्क डन देतं. समजलं? हॅलो? हा. 27 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये काहीतरी कायनेटिक एनर्जी असते आणि ती कायनेटिक एनर्जी त्याला रॅन्डमली इकडे तिकडे मूव्ह करत असते. ते मुवमेंट पहिले थांबावी लागते, म्हणजे तेवढी एनर्जी, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे एनर्जी ते पहिली ते कायनेटिक एनर्जी स्टॉप करणार आणि आफ्टर दॅट त्याला पर्टिक्युलर वेने मूव्ह करणार वर्क डन मध्ये. सो ते जे याची कायनेटिक एनर्जी रिड्यूस करण्यासाठी त्याला एनर्जी रिक्वायर्ड होती, त्या एनर्जीला तुम्ही म्हणतात इंटरनल एनर्जी. जे कुठं सापडते फक्त तुम्हाला 27 डिग्री सेल्सिअसला सापडते. जर तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला -273 डिग्री सेल्सिअस पर्यंत रीच केलं, -273 डिग्री सेल्सिअसला, तर इथं तुमची इंटरनल एनर्जी काय होऊन जाईल? 0. कारण या टेम्परेचरला कोणताच मॉलिक्यूल कुठंच व्हायब्रेशन परफॉर्म करत नाही. आलं का लक्षात? हॅलो? हो सर. हा, याला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतात. त्याचं कारण आहे, याच्या खाली अजून कोणतंच टेम्परेचर नाहीये, हे सर्वात छोटं टेम्परेचर आहे, याच्या खाली कोणाला जाता येत नाही. सर्वात लोएस्ट टेम्परेचर आहे वर्ल्ड मधलं, त्याच्या खाली जाऊच शकत नाही तुम्ही, मॅथमॅटिकली प्रूव्ड आहे. ओके, -274 डिग्री जाऊच शकत नाही, कोणीच गेलं नाहीये ना. मॅथमॅटिक्स मॅथ्स कशासाठी? ज्या गोष्टी तुम्हाला अशा शक्य होत नाही, ते कॅल्क्युलेशन शक्य करून दाखवतात ना, आहे की नाही? इन्फिनिटी पर्यंतचे कॅल्क्युलेशन करून. हायेस्ट टेम्परेचरची रेंज किती पण असू शकते, पण लोएस्ट ही आहे. हायेस्ट किती पण पाहिलेलं आहे आपण, म्हणजे याला, पण लोएस्ट कन्फर्म आहे आपल्याला की हे -273 डिग्री सेल्सिअसच्या खाली लोएस्ट जातच नाही. आणि आपल्याला नंतर 234 काहीतरी डिग्री सेल्सिअस पर्यंत रीच करता आलेलं आहे, म्हणजे लॅब मध्ये काहीतरी केलं यांनी -234 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पण 273 अजून रीच नाही झाला कोणाला, होत नाही. तो म्हणण्याचा अर्थ आहे की ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला इंटरनल एनर्जी झिरो होऊन जाईल. वाय? बिकॉज मॉलिक्यूल त्याची कायनेटिक एनर्जी परफॉर्म करणं बंद करून टाकते, कारण ते बिलकुल सर्वात लोएस्ट टेम्परेचरला राहते. लोएस्ट टेम्परेचर मध्ये कायनेटिक एनर्जी राहणार नाही, म्हणजे तो थिजून जाईल. समजा तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर, थंडीने कसा माणूस थिजतो, थिजून जाणं समजतं ना. हा, तसं आहे ते, गोठून जातो तो, असं समजून घ्या तुम्ही त्याला. सो हे तुला समजलं पाहिजे असं. आता मला असं वाटतं की आज आपण इथं थांबू, कारण पुढे मग आता ते कंटिन्युअसली सुरू होऊन जाईल. सो इंटरनल एनर्जी पासून आपण हे चॅप्टर स्टार्ट करू. मोठं चॅप्टर आहे खूप, फास्ट जाऊ थोडं. ओके, ठीक आहे. थर्मल तर हो समजतंय सर. ना? हो. थर्मल समजेल तुम्हाला, कारण ते तुमच्या कन्व्हेन्शनल पॅटर्न मध्ये आहे. म्हणजे दररोज तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही अभ्यास केलेला आहे थर्मलचा, सो दॅट्स वाय ते क्लिअर आहे. मेकॅनिकल पोर्शन तुम्हाला क्लिअर आहे, इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन तुम्हाला कधी पाला पडलेलं नाही, सो तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल. इलेक्ट्रिकल पण तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. मेकॅनिकल पहिले कव्हर करून घेऊ, नंतर तो